शेतकऱ्याला अजून पैसे मिळाले नाहीत ऊसाचे. शेतकरी 2 महिने झाले परेशान आहे. पहिल्यांदा म्हणले मार्च एंड आहे म्हणून मार्च महिन्यामध्ये का पैसे दिले नाही ना. आता मार्च एंड संपूर्ण 15 दिवस झाले तरी बी हे पैसे द्यायचं नाव घेत नाहीत. शेतकऱ्याला खूप परेशान करत आहेत. नाहीतर नाही जाऊ द्या, आता म्हातारे माणसं सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. म्हातारे माणसं दररोज द्यायला सकाळी 7 वाजल्यापासून रांग धरली त्यामध्ये होती बँकेमध्ये. आता ही बँक एवढी बेकार निघाली की सांगता सोयच नाही. नमस्कार, युवा क्रांती न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. शेतकरी हे आपल्या स्वतःच्याच पैशासाठी बँकेमध्ये चक्रा मारत आहेत. गेल्या अनेक दिवसापासून बँक ही शेतकऱ्यांना पैशासाठी ताटकळत ठेवत आहे. 2-4 महिने शेतकऱ्यांचे असेच चक्रा मारण्यात गेलेत. काय सांगताल काका, तुमचे कधीचे बिल आहे? आमचं 15 तारखेचं आहे, मार्च. काय म्हणते बँक नाहीच मिळाले पैसे. आता काय करावं मग? तुम्ही वरिष्ठापर्यंत गेलते? हो, मॅनेजरला भेटलो, समजायला भेटलो, काहीच नाही म्हणत. शेतकऱ्याला पैसा गेला कुठे मग? हा, हे तर दाखवायचे आम्हाला. इकडे गेला, इकडे गेला, काही कळायला पाहिजे ना. काहीच सांगायचं नाही. बँकेमध्ये जर पैसे नसतील तर त्यांनी पर्याय व्यवस्था तुम्हाला द्यायला पाहिजे ना. काहीच नाही ना, व्यवस्था काहीच नाही. इलेक्शन झाल्याशिवाय काय नाही मिळालं. तर काय करावं आता? आरटीजीएस किती दिवसानंतर व्हायला? आरटीजीएस काही नाही, आरटीजीएस काही खरं नाही. होत नाही, काही नवीन झालं काही नाही. आरटीजीएस का चाललं, पैसेच नाही तर शेतकऱ्याची राख लागली. सगळे राजकारणी निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. आणि राजकारणामध्ये तिकडेच पाहिले तर काही जण प्रचार करतायत तर काही जण निवडणुकीला सामोरे आहेत. पण शेतकऱ्यांची समस्या सोडवण्याकरता कोणी नाही. काय सांगताल काका? काहीच नाही हो, कोणीच नाही तर. अक्षरशः कसं बँकेला हे दुसऱ्या बँकेत कुठलं तरी वर्ग करायला पाहिजे पैसे. चुकीचं हे झाले ना. शेतकऱ्याला पैसा येऊ नये. हा, बस शेतकऱ्याची राग लागली. इथं बिला आलेले पैसे देण्यात काही नाही. 8-8 दिवस 4-4 दिवस चक्रा मारायला लागले. पैसे संपले म्हणलं की बाहेर निघायचं, काहीच करायचं नाही. काही बोलायचं नाही, काहीच नाही. तुमचं काय सांगणं कर्मचारी मंडळाला? कर्मचाऱ्याला काय आता ते वरून काय त्यांचा काय प्रॉब्लेम आहे ते सांगणार ना. दुसरी शाखा राहायला पाहिजे, काहीतरी सुविधा पाहिजे ना शेतकऱ्याला. पैसे मिळायला पाहिजे ना. सगळं काय सांगतात? शेतकऱ्याला अजून पैसे मिळाले नाहीत ऊसाचे. शेतकरी 2 महिने झाले परेशान आहे. पहिल्यांदा म्हणले मार्च एंड आहे म्हणून मार्च महिन्यामध्ये का पैसे दिले नाही ना. आता मार्च एंड संपूर्ण 15 दिवस झाले तरी बी हे पैसे द्यायचं नाव घेत नाहीत. शेतकऱ्याला खूप परेशान करत आहेत. नाहीतर नाही जाऊ द्या, आता म्हातारे माणसं सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. म्हातारे माणसं दररोज द्यायला सकाळी 7 वाजल्यापासून रांग धरली त्यामध्ये होती बँकेमध्ये. आता ही बँक एवढी बेकार निघाली की सांगता सोयच नाही. किती महिन्यात गेलता तुमचा ऊस? माझा ऊस फेब्रुवारी महिन्यामध्ये गेले. आता अजून मला बिल भेटलेलं नाही. 2 महिने झाले जवळपास. याने बिल काय देईन. आरटीजीएस मारला, आरटीजीएसचा फॉर्म 1 महिन्याने जागेवर ठेवला, काहीच केलं नाही. परेशान झालो मी इकडं. आरटीजीएस काढून बसणं म्हणून माझा फॉर्म जागेवरच. बँक एवढी दलिंदर झाली की सांगता सोयच नाही. शेतकऱ्याची खूप हाल करायली ही बँक. आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत, आपण बघू शकता. किती दिवस झाले तुम्हाला पैसे बँकेत नाही? 10 दिवस झालं पैसेच भेटेल. काय म्हणतात बँकवाले? 3 दिवस झाले तर आज पैसेच नाही मिळाले. उद्या बाहेर नोटीस लावली, त्या नोटीसवर 11 तारखेपासून पैसे आम्ही देत म्हणायचे, पण आज म्हणतात पैसेच नाहीत. आपले आरटीजीएस करून 10 दिवस झाले. पैसा नाही, पैसा नाही. काही कर्मचारी कर्मचारी म्हणतात पैसाच नाही आमच्या याच्यावर. काय करावं, कशी व्हायला दाखवा, लग्न कशी करावं, अवघड झालं. उसाचं बिल आहे. आपण कोणत्या नेते मंडळीकडे कोणाकडे गेलते? कोणाकडे बिल नाही, बँकेतच गेलो तिथे. मामा, तुमचं कधी गेलता तुमचा ऊस? आमचा ऊस 2 महिना झाला. बिल आलं तरी बिल जमा केलं तरी पैसे देणे झाले. कशामुळे? बँकेला अडचण विचारली नाही? विचारलं तरी म्हणत पैसेच नाहीत. कधीपर्यंत देतील म्हणतात? ते म्हणतात आता निवडणूक होस तर येऊ नका बँकेत. म्हणजे आम्ही निवडणूक होईपर्यंत वाट बघायची का? हो, असं म्हणायला. आता कवर बघू आम्ही वाट. तर अशा प्रकारे आपण बघू शकता की झाडून सर्व राजकारणी हे निवडणुकीच्या कामासाठी लागलेले असताना पण या शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी कुणाकडे वेळ नाही. युवा क्रांती न्यूज लाईव्ह, संतोष जाधव पाटील, वसमत. युवा क्रांती न्यूज लाईव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा.